ऐकली त्याचं दर्शन झालं पाहिजे. आणि भजन चालू होतं, राम 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 जय राम 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 भजन चालू होतं, राम राम राम. म्हणले राम म्हटलं की पाप बाहेर पडत, रा केलं की तोंड मोठं होतं, म म्हणलं की तोंड बंद. म्हणले राम नावाचा प्रभाव आहे. म्हणले राम नाव मनुष्याला पापातनं मुक्त करत. म्हणून आपल्याकडे पूर्वी गुड मॉर्निंग आणि गुड नाईट नव्हतं. राम 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 राम. आणि सांगू, सगळे बदलले, फक्त महाराज मुस्लिम कधीच बदलत नाही धर्माविषयी. मानलं पाहिजे, सर्व बदलले. आपले हिंदू तर कधी कोणीकडे जातील काही सांगता येत नाही. मुस्लिमाने त्यांचा धर्म आणखी सोडला नाही. मुस्लिम बांधव बिगर टोपीचे दिसणार नाहीत. आपले बिगर गंधाचे तसेच. ज्याने ज्याने ज्याचा त्याचा धर्म सांभाळावा. लोक मुस्लिमाला दोष देतात, पण मी मुस्लिमांना बिलकुल दोष देत नाही. धर्म त्यांनी जेवढा जागलाय तेवढा आपल्याला आपला धर्म सांभाळता आला नाही. त्यांनी जेवढं धर्म सांभाळतात तेवढे आपण नाही सांभाळत. 99% पुरुषाला धर्माविषयी काहीच घेणं देणं नाही, काही घेणं देणं नाही. जर सगळ्यात जास्तीचा धर्म कोणामुळे टिकून असेल तर फक्त स्त्रियामुळं धर्म टिकून. 99% माणसाला उपवास माहितीच नसतो. जर एखादा उपवास महिन्याचा करत असेल, एकादशी तर बायकोला सांगायला लागतं, बरं उद्या एकादशी. म्हणून तुम्हाला धर्मपत्नी म्हटलंय. काय म्हटलंय? धर्मपत्नी. आज ज्यावेळी महादेव निघाले त्यावेळी मनामध्ये हा भाव आहे की मला रामाचं दर्शन झालं पाहिजे. म्हणून राम 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 करत करत निघाले. आणि महादेवाने मनातून इच्छा केल्यामुळे माझ्या भगवंताला महादेवाची इच्छा पूर्ण करावी लागली. चांगली इच्छा मनातून करा,
माझा महादेव पूर्ण करतो म्हणजे करतो. चांगली इच्छा करा, नक्की पूर्ण करेल. आज महादेवाने मनामध्ये इच्छा केली होती, मला माझ्या रामाचं दर्शन व्हावं, माझ्या आराध्याचं मला दर्शन व्हावं. म्हणून ज्या मार्गाने जात होते त्या मार्गाने भजन करत करत निघाले, त्याच मार्गाने भगवान प्रभू रामचंद्र लीला करत होते. काय लीला करत होते म्हणले, रावणाने सीताजीचं हरण केलं होतं आणि रावणाने हरण केल्यामुळे भगवान प्रभू रामचंद्र सीतेच्या विरहामध्ये रडत होते. हे खग मृग हे मधुकर श्रेणी, 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 मृग हे मधुकर श्रेणी, हे खग मृग हे मधुकर श्रेणी, हे खग मृग हे मधुकर श्रेणी, हे खग मृग हे मधुकर श्रेणी. तुम देखी सीता मृग नयनी, तुम देखी सीता मृग नयनी, नमः शिवाय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. महादेव दर्शनाची लालसा करतायत आणि माझे भगवान प्रभू रामचंद्र त्यावेळी नाटक करतायत. म्हणले सीता करता रडतायत. आता रडतात बी असे म्हणले, झाडाला विचारतात. आता झाडाला सांगता येईल का बायको नाटक कसे करतात पहा. म्हणले हे खग हे मृग, मार्गामध्ये काही हरणाचा कळप निघाला, हरणाची झुंड निघाली आणि ज्यावेळी हरणांची झुंड निघाली त्यावेळी हरणाची पत्नी हरणीला पाहून त्या हरणाला भगवंत म्हणतात, ए माझी सीता सुद्धा तुझ्या पत्नी, जशी तुझ्या पत्नीचे डोळे आहेत तसे माझ्या सुद्धा पत्नीचे डोळे होते. माझी सीता सुद्धा मृग नयनी, तुझ्या पत्नीचे जसे डोळे आहेत तसे माझ्या पत्नीचे डोळे होते. आणि त्या हरणाला सांगतात, ए हरण दादा, म्हणले माझी पत्नी एकांतामध्ये एकटी राहिल्यामुळे एका दृष्टाने तिचं हरण केलं, म्हणून माझी विनंती म्हणले, ए हरण दादा, तुझ्या बायकोला कधी एकटी सोडू नको. रडणारे राम हरणाला उपदेश करतात. आणि एक सांगू, जी वस्तू आपल्या हातून जाते त्यावेळी तिची किंमत कळते. आणखी जवळ येऊन बोलू का, लवकर लक्षात येईल. डोक्याचे केस गेल्यानंतर केसाची किंमत कळते. होतीपर्यंत काही लाव काही लाव काही लाव काही लाव, संपलं. गेल्यानंतर किंमत. आणखी जवळ येऊन बोलू का, जोपर्यंत आई होती, जोपर्यंत वडील होते तोपर्यंत किंमत नाही, गेल्यानंतर. आणखी जवळ बोलू, जोपर्यंत तुमच्या हातामध्ये पैसा होता तोपर्यंत पैशाची किंमत कळाली नाही. कधी दान नाही, कधी पुण्य नाही, कधी चांगल्या ठिकाणी दिले नाही. आणि आता शिवमहापुराण कथा सुरू झाली आणि मग मनात म्हणते, मला सुद्धा वाटतं 4-5 हजार रुपये द्यावेत, पण आता हातात काही. म्हणून
ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी करून घ्या. पैसा हातात येतोपर्यंत दान करून घ्या. एकदा का हातातला व्यवहार गेला, पैसा गेला, दान करायची इच्छा होईल पण दान करता येणार नाही. जोपर्यंत शरीर चांगलंय तोपर्यंत महाकालाचं दर्शन करत राहा. गुडघ्याने जर बसणं चालणं फिरणं बंद केलं तर इच्छा असून सुद्धा इथपर्यंत येता येणार नाही. आणि जोपर्यंत महाराज शरीर चांगलंय तोपर्यंत भजन करून घ्या. म्हातारपणी भजन करणं अवघड आहे. म्हणून म्हटलंय भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर भजन जरी करायचं झालं तर म्हणले तारुण्यामध्ये. आता ज्याचे गुडघेच उठू देत नाहीत त्याने काय पावल्या खेळावं. त्याचे पाय चांगले त्यांनी पावल्या खेळता येतात, आनंद घेता येतो. महाराज गुडघे संपले की संपलं. कानाने ऐकायला येतो तोपर्यंत कथा. एक सांगू, डोळ्याने पाहता येतो तोपर्यंत चांगलं पहा. माझा महादेव कधीच तुमचं वाईट होऊ देणार नाही. डोळ्याने चांगलं पहा, कानाने चांगलं ऐका. कानाने नेहमी चांगलं ऐका, कानाने कधीच वाईट ऐकू नका, डोळ्याने कधी वाईट पाहू नका. या इंद्रियामध्ये सर्वाधिक जर पाप कोणामुळे होत असेल तर फक्त डोळ्यामुळं. सर्वाधिक पाप डोळे करतात. डोळे महाराज चांगलं घेतच नाही. एखादी जर चांगली साडी घालून आली आणि ती शेजारी म्हणली आज ती छान दिसत होती हिरव्या साडीवर, मग ती म्हणणार कशाची छान, तिचं नाक. डोळ्याची सवय कशी आहे पहा. चांगलं घ्यायची सवय नाही डोळ्याला. काही काहीचे डोळे चांगले घेणारच नाहीत. 7 दिवस इथं आले तरी मंडपच असा होता आणि आरतीच असं झालं, असंच झालं. चांगलं घेऊन जा, नाही तर कितीतरी चांगलं आहे, चांगलं नेणार नाही. काही काहीला कोणाच्या घरी जर गेली तर तिच्या घरातला चांगला गुण घ्यायचे नाही. तिचं बेडशीटच असं होतं आणि कपच असे होते. चहा साखरच जास्त होता, टाकायचा तू तुझ्या हाताने. काहीतरी देवाने महाराज देवाने प्रत्येकामध्ये चांगला गुण दिलेला आहे. दारुड्यात सुद्धा चांगला गुण आहे. तुम्ही म्हणाल दारुड्यात काय चांगला गुण आहे? दारू पिणारं जर रस्त्यावर पडलं तर ते कधीच मध्यभागी पडत नाही. चांगला गुण आहे का नाही? तुम्ही पाहिलं का दारुड रस्त्याच्या मध्ये पडलं कधी? कधीच नाही. ते बाजूला पडणार. त्याला माहिती आहे मी जर मध्ये पडलं तर ट्रॅफिक जाम होईल, किती लोकांना माझ्यामुळे त्रास होईल, किती जणांना. मी माझ्या बायकोचा त्याग केला, पोराचा त्याग केला, बाकीच्याला बायका आहेत, पोरं आहेत, त्यांच्या घरी वाट पाहणार आहेत, माझं काय? म्हणून ते बाजूला पडतं. चांगला गुण आहे का नाही? चांगलं घ्यायची सवय लावा. माझी विनंती आहे, विनोद सोडून द्या. कधी कधी रोग पडल्यावर फवारा मारावा लागतो. चांगलं घ्यायची सवय लावा. कुठं जरी गेले तरी चांगलं घ्या. आणि एक सांगू, दुसऱ्याचं नेहमी चांगलं चिंतवा. माझा महादेव तुमचं नेहमी चांगलं करेल. नेहमी दुसऱ्याचं चांगलं, कधीच कोणाचं वाईट चिंतन करायचं नाही. कधीच शत्रू जरी असला तरी सुद्धा नाही.
शत्रूचा सुद्धा नाही. आज माझ्या महादेवाने ज्यावेळी रामाला पाहिलं त्यावेळी आनंद अश्रू डोळ्यातून वाहू लागले.